नंबर 3.4 त्याच्यातला क्वेश्चन फर्स्ट मधला पहिला एक्झाम्पल पाहणार आहे आपण. On 1st January 2016, Sanika decided to save ₹10, ₹11 on second days, ₹12 and third days. If she decided to save like this, then on 31 December 2016, what would be her total saving? बघा, सानिकाने 2000 जानेवारी 2016 पासून पहिल्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11 रुपये आणि तिसऱ्या दिवशी 12 रुपये अशा प्रमाणे बचत सुरू ठेवली. तर तिने 31 डिसेंबर 2016 पर्यंत एकूण टोटल किती बचत केली हे आपल्याला काढायचे. बघा, हा प्रॉब्लेम मी मराठी आणि सेमी दोघांनाही सोडवून दाखवणार आहे. फक्त लिहिताना उदाहरण तुम्ही पुस्तकातून लिहून घ्यायचे, बरोबर. काही स्टेप मराठी आणि सेमीच्या जेवढ्या वेगळ्या तेवढ्या मी वेगळ्या सोडवून देईन आणि बाकीचे तिथून सेम आणि तिथून सारखं सोडवून देईन. बघा, सेवाऱ्यांना सांगते आधी. सानिका सेव्ह ₹10 ऑन द फर्स्ट डे. सानिकाने पहिल्या दिवशी 10 रुपये, ₹11 ऑन द सेकंड डे, दुसऱ्या दिवशी 11, ₹12 ऑन द थर्ड डे, 12 रुपये हे तिसऱ्या दिवशी अशा प्रमाणे बचत सुरू ठेवली. म्हणजे आपल्याला क्रमिक सिक्वेन्स काय मिळाली? 10, 11, 12 डॅश डॅश ही आपल्याला सिक्वेन्स मिळाली, बरोबर. कॉमन डिफरन्स डी काढला आपला. 11 - 10 म्हणजेच किती मिळाला? 1. म्हणजे कॉन्स्टंट काय मिळाला आपल्याला? 1. डिफरन्स सामायिक फरक, सामान्य फरक काय मिळाला आपल्याला? 1. 10, 11, 12 डॅश डॅश हे आपल्याला अंकगणितीय श्रेणी म्हणजे ही ज्यात एपी मिळाली. 1, 10 मिळाला आणि डी किती मिळाला? 1 मिळाला आहे. 2016 हे काय लीप इयर आहे, म्हणजे लीप वर्ष आहे. तर त्याच्यात n बरोबर 365 इतर दिवस येतात, वर्ष दिवस 365. लीप वर्ष नसेल तर त्यावेळेस दिवस येतात, पण लीप वर्ष असल्यामुळे त्या वर्षी 366 दिवस येतील. मग टोटल सेव्हिंग इन 366 डेज म्हणजे यस किती आला तुमचा? 366 आणि हा फॉर्म्युला आहे, बरोबर. आता आपण मराठीत लिहून घेऊ. सानिका पहिल्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11 रुपये, तिसऱ्या दिवशी 12 रुपये. याप्रमाणे बचत केली, बरोबर. म्हणून आपल्याला 10, 11, 12 ही क्रमिका, ही काय मिळाली आपल्याला? क्रमिका मिळाली, बरोबर. मग आता आपल्याला सामान्य फरक म्हणजे डी काय मिळाला? 11 - 10 = 1. फरक किती मिळाला? 1 मिळाला. फरक बरोबर 1. फरक किती मिळाला? 1 मिळाला. मग आता ए किती येईल का? 10. डी किती येईल? 1, बरोबर. मग आता वर्ष 2016 हे काय लीप वर्ष आहे. 2016 हे लीप वर्ष, म्हणून n बरोबर 366 दिवस. n बरोबर किती आहे? 366. बघा, इथपर्यंत सेम असेल, मराठी सेमीचे इथपर्यंत सेम असेल. नंतर इथून फॉर्म्युल्यापासून दोघांचे सारखं असेल मराठी सेमीचं. बघा, ट्वाइस a प्लस n - 1 d. सूत्र बघा, लक्षात घ्या. इथपर्यंत सेमी मराठीचं वेगळं लिहून लिहिलं असेल. सूत्रापासून सोडवण्याची पद्धत दोघांची सारखी असेल म्हणून ती फक्त एकचदा सोडवले. ते सूत्रापर्यंत किमती टाकून घेऊ आता सूत्रामध्ये. बघा, एसएन काय दिलेले आपल्याला? बघा, एकूण बचत काढायला सांगितलेली आपल्याला. तर आपल्याला
एसएन आपल्याला देऊन ठेवलेला आहे 366. हा एस 366 बरोबर 366/2. 2 ए किती मिळाला 10 प्लस 366 मायनस 1 इंटू डी. बरोबर या सर्व किमती आपण टाकून घेतोय. आता बघा 2 ने डिवाइड करून 2 1 जा 2 2 8 जा 16 2 3 जा 6. बरोबर इथं मिळाला आपल्याला 10 2 जा 20 प्लस 366 मायनस 1. डी काय आपल्याला दिलाय 1च दिलेला आहे. हा किती आला 365 मल्टिप्लाय करून केलं तर 365 येईल. बरोबर 183 यांचे ऍडिशन करा 5 6 2 8 385. 133 into 385 हे केलं तर आपलं एसएन येईल. एसएन मिळते आपल्याला म्हणजेच 366 दिवसामध्ये काय किती बचत केली ती बचत येते 70,455. 70,455 म्हणजे सानिकाने वर्षभरात प्रत्येक दिवशी 1 रुपयाने जी बचत वाढवली ती एकूण बचत 70,455 आहे. ती बचत किती आहे 70,455. लिहायचं इथं सानिका सेव ₹70,455. सानिकाने 70,455 रुपये बचत केली. बघा अतिशय सोपं आहे. तुम्हाला इथपर्यंतचं उदाहरण आधी मराठीवाल्यांनी मराठीच्या पुस्तकातून लिहा, सेमीवाल्यांनी सेमीच्या पुस्तकातून लिहा. ते लिहून झाल्यानंतर फॉर्म्युल्यापर्यंत दोघांनी लिहून घ्यायचंय. नंतर फॉर्म्युल्यात टाकल्या किमतीला टाकते त्या दोघांनाही सेम असतील म्हणून मी इथून दोघांसाठी सारखं सोडून दिलेले आणि समजून दिलेले. फक्त लक्षात घ्यायचंय. बघा एन काय मिळाला आपल्याला 366/2. 2a म्हणजे 2 गुणिले 10 अधिक 366 वजा 1 गुणिले 1. हे किती आलं 20. 366 मधून 1 गेला 365 गुणिले 1 केला तर 365च राहील. यांचं दोघांची बेरीज केली 3,385 गुणिले 183 जर केलं ते आपल्याला 70,455 म्हणजे सानिकाने वर्षभरात 70,455 रुपये बचत केली. अतिशय सोपे असे उदाहरण आहे. फक्त थोडं मराठीत आणि सेमीमध्ये लिहावं लागतं त्यामध्ये तुम्हाला लिहिणं गरजेचं असेल. आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल नंबर 2. The man borrowed ₹8,000 and agreed to repay with a total interest of ₹1,360 in 12 monthly installment. Each installment being less than the preceding one by ₹40. Find the amount of first and last installment. बघा एका गृहस्थाने 8,000 रुपये कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज फेडल्यानंतर त्याचं व्याज 1,360 रुपये देण्याचं कबूल केलेलं होतं. तर प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयाने कमी देऊन सर्व रक्कम 12 हप्त्यात पूर्ण करायची होती. तर त्याने दिलेली जी रक्कम आहे पहिला हप्ता आणि शेवटचा हप्ता हा तुम्हाला काढायला सांगितलेला होता. बघा हे दोघंही उदाहरण तुम्ही मराठी आणि सेमीच्या पुस्तकातून बघून घ्यायचे. मी दोघांनाही लिहून दिलेले मात्र सूत्रापासून सेम सोडवायचे. बघा द अमाऊंट रिपीट ₹8,000 प्लस 1,360. त्याने 8,000 रुपये कर्ज घेतलं आणि त्याचं व्याज होतं 1,360 रुपये. म्हणजे त्याला टोटल रक्कम 9,360 रुपये परतफेड करायची होती. आणि किती हप्त्यांमध्ये तर इन्स्टॉलमेंट 12 हप्ते होते. किती ते
एस एन बरोबर 12 बरोबर किती होते ते 9360. म्हणजेच पहिला हप्ता म्हणजे जो पहिला भरलेला हप्ता असेल तो पुढच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयाने कमी असेल. म्हणजे ईच इन्स्टॉलमेंट इज ₹40 दॅन द प्रेसिडिंग वन. आधीच्या हप्त्यापेक्षा नंतरचा हप्ता प्रत्येक वेळेस 40 रुपयाने कमी होणार होता. मग डी किती आला आपला -40. बघा इथे मी मराठीसाठी पण लिहून दिलेलं आहे की 8000 रुपये कर्ज घेतलं होतं, 1360 रुपये व्याज होतं. म्हणजे एकूण रक्कम 9360 त्याला परतफेड करायची होती. दोन हप्त्यांमधील फरक म्हणजे सामान्य फरक -40 होता आणि तो कॉन्स्टंट आहे. तर एन बरोबर 12 तर एस एन बरोबर S12 बरोबर किती आला 9360. आता याच्यानंतर मराठीच्या मुलांनी इथून सूत्रापासून सेम सोडवायचे. फक्त इथपर्यंत मराठीवाल्यांनी लिहायचे मराठीतून आणि सेमीवाल्यांनी तर कंटिन्यू असंच लिहायचे. बरोबर. फक्त आता सूत्रापासून किमती त्याच राहते म्हणून दोघांनाही एकच वेळेस सोडवून देते मी. बघा एस एन तुम्हाला दिलाय 12 भागिला 2a प्लस 12 मायनस 1 डी दिलाय तुम्हाला -40. आता एस एन आपण काढलंय, S12 काढलंय ते किती आलेले आपलं 9360. 9360 हे आलं तुमचं 6. हा 2a जसा तसा प्लस 12 मधून 1 गेला, हा उरला 11 आणि हा -40. तो मल्टिप्लाय झाला -40. बरोबर. आता हे 9360 जसंच तसं, हा 6 जसाच तसा ट्वाइस ए प्लस आता हा 11 ने मल्टिप्लाय करून -440. या 6 ने मल्टिप्लाय करा, 6 2 जा 12a. या 6 ने परत याला मल्टिप्लाय करा, 6 0 0 6 4 जा 24 2 कॅरी 6 4 जा 24 आणि 2 26. बरोबर. आता इथून परत इकडे मी कंटिन्यू करते. 12 इकडे घेतला, हा 9360 तिकडे गेला प्लस 9360 प्लस 2640. यांची ऍडिशन करा. 2 6 12,000 आला डिवाइड बाय 12. A is equal to 12,000 divided by 12. A is equal to 1000. म्हणजेच A आपल्याला मिळून गेला 1000. A म्हणजे काय मिळालं, पहिला हप्ता मिळाला, फर्स्ट इन्स्टॉलमेंट मिळाला, पहिला हप्ता म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज इक्वल ₹1000. बरोबर. म्हणजे पहिला हप्ता 1000 रुपयाचा भरावा लागेल. तर शेवटचा हप्ता म्हणजे TN विचारलाय त्यांनी. शेवटचा हप्ता म्हणजे TN विचारलेला आहे. बघा तुम्हाला हे एक वेळेस एक्सप्लेन करून देते मग परत TN काढू आपण. एसएनचं सूत्रापासून सेम असणार दोघांनाही. एसएन बरोबर n/2 ट्वाइस a प्लस n-1 d. n आपल्याला मिळाला 12/2 ट्वाइस a जसा तसा 12 - 1 इंटू d आला -40. हा 2 6 12 हा 6 ट्वाइस a जसा तसा प्लस हा 12 - 1 केलं तर 11 आणि हा इंटू -40 यांचं मल्टिप्लिकेशन केलं ते आलं -440. 6 ने मल्टिप्लाय करून घेतलं 6 2 जा 12 -6 ने 440 ला मल्टिप्लाय केलं 2640. 12 इकडे आला, यांची दोघांची ऍडिशन केलं, याला 12,000 12 ने डिवाइड केलं तर आपल्याला 12 1 जा 12 आणि हे 0 0 म्हणजे A ची किंमत आली आपली 1000. म्हणजे पहिला हप्ता किती रुपयाचा असेल 1000 रुपयाचा असेल. म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट 1000चा असेल. आपल्याला लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे शेवटचा हप्ता विचारलाय, TN विचारलेला आहे. बरोबर. आता आपण पुसून परत TN चं सूत्र वापरून
प्रॉपर मी सोडून घेते परत. बघा आता TN बरोबर काढू आपण. TN बरोबर दिलेल्या किमती सर्व टाकून घेते मी परत. A प्लस N मायनस 1D. A मिळाला आपल्याला 1000. N आपल्याला दिलेला आहे 12 मायनस 1. D आपल्याला माहिती मायनस 40. हा 1000 जसाच तसा 12 मधून 1 गेला 11 इंटू मायनस 40. 1000 मायनस 440 किती आला हे मायनस केलं 560 रुपीज. बघा TN म्हणजे शेवटचा हप्ता आला तो 560 रुपीज. लास्ट इन्स्टॉलमेंट शेवटचा हप्ता लास्ट इन्स्टॉलमेंट ₹560. अतिशय सोपे असे हे उदाहरण होतं की आपल्याला सर्व देऊन ठेवलेलं होतं, त्याच्यातून पहिला हप्ता काढायचा होता. तो काढल्यानंतर जो शेवटचा हप्ता होता तो पण त्याचा काढायचा होता. असं हे 12 हप्त्यांमध्ये त्याने 9360 रुपये भरले. आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी प्रत्येक हप्ता येत होता. अतिशय सोपे उदाहरण. फक्त लिहित असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, इथपर्यंत मराठी सेवेवाल्यांनी सेम लिहायचं. मात्र फॉर्म्युल्यापासून दोघांचं कसं ना सारखंच नाही. इकडचं मराठीवाल्यांनी लिहायचं, इकडचं सेवेवाल्यांनी लिहायचं आणि फॉर्म्युल्यामध्ये दोघांनाही किमती टाकून सारखं सोडवता येईल, कारण किमती सारख्या आहेत म्हणून तिथून दोघांनी सेम लिहायचे. आता आपण एक्झाम्पल नंबर 3 पाहूया. तिसरे एक्झाम्पल पाहणार आहे आपण. सचिन इन्व्हेस्टेड ₹5,000 फॉर द फर्स्ट इयर, ₹7,000 फॉर द सेकंड इयर, ₹9,000 इन द थर्ड इयर इन नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम. हाऊ मच अमाउंट डिड ही इन्व्हेस्ट इन 12 इयर्स. बघा सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये, तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली. तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती? आपल्याला 12 वर्षातील एकूण गुंतवणूक काढायची. दोघांनी हे उदाहरण पुस्तकातून पाहून घ्यायचं मराठी सेवेच्या विद्यार्थ्यांनी. बघा द अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय सचिन ₹5,000, 7,000 and 9,000 in sequence with common difference 2,000. ही एक आपल्याला क्रमिका मिळते. सचिनने पहिल्या वर्षी 5,000, 6,000 आणि 9,000 अशा प्रमाणे 12 वर्षाप्रमाणे रक्कम गुंतवली. मग आपण त्यांच्यातला डिफरन्स हा किती काढला? 2,000 रुपये काढला. म्हणजे ए किती आला? 5,000. डी सामान्य फरक 2,000 आणि एन म्हणजे 12 वर्ष ती गुंतवणूक केलेली. एन किती? 12 वर्ष ती गुंतवणूक केलेली. ती किती असेल? 12. त्यानंतर आपल्याला 12 वर्षामध्ये किती रुपये गुंतवले असं विचारलेलं आहे. हे सूत्रापासून दोघांनाही सेम असेल. इथपर्यंत मराठीवाल्यांनी लिहायचंय आणि नंतर सूत्रापासून सेम लिहायचे. बरोबर. एसएन बरोबर n/2 twice a plus n minus 1b. इथून दोघांनी सेम लिहायचे. बघा एसएन तुम्हाला काढायचंय. एन किती दिलाय? 12/2. 2 गुणिला ए किती दिलाय? 5,000 प्लस एन दिलाय 12 वजा 1. डी दिलाय तुम्हाला 2,000. हे आलं तुमचं 6. यांचा गुणाकार करा 10 आणि हे 3 शून्य बरोबर 10,000 प्लस 11 इंटू हे 2,000 बरोबर. आता हा 6 यांचा मल्टिप्लिकेशन ऍडिशन करून घेऊ आपण. 0 0 0 11 2 22 यांचे ऍडिशन करून घेऊ आपण. 1 2 3 1 2 3 3 0 बरोबर. 2 3 मल्टिप्लाय
म्हणजे दोघांची ऍडिशन केली ती आली आपलं 32,000. किती आली 32,000 into 6 0 0 0 6 2 जा 12 1 कॅरी 6 3 जा 18 आणि 1 19. एसएन आला आपलं 19,000 1,92,000. इतकी गुंतवणूक त्याने 12 वर्षामध्ये केली असेल. किती 1,92,000 म्हणजे 12 वर्षात त्याने एवढी गुंतवणूक केलेली असेल. मग लिहायचं येस मध्ये येस मिळेल. सचिनने बारा वर्षातील गुंतवणूक ₹1,92,000 आहे. हेच आपल्याला काढायचं होतं ते आपण काढलेलं आहे. सचिन invested ₹1,92,000 in 12 years. बघा तुम्हाला दिलेल्या गोष्टी इथं किती आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकल्या आहे की त्यांनी काय सांगितलं होतं की 5,000 पहिल्या वर्षी, 6,000 दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी 9,000 असं 12 वर्षापर्यंत त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. तर त्याच्यातला सामान्य फरक किती आला तर 2,000 आला होता. तर एकूण 12 वर्षात किती रक्कम त्याने गुंतवली असं विचारलेलं होतं आपल्याला. सूत्रामध्ये किमती टाकल्या आपण. सूत्रात किमती टाकल्यानंतर याचं मल्टिप्लिकेशन केलं की आलं तुमचं 10,000. 11 12तून 1 गेला 11 हे गुणिले 2 ने करून घेते झालं तुमचं 22,000. याची ऍडिशन केली ती आली 32,000. 32,000 गुणिला हा 6 जर केला तर ती रक्कम आली 1,92,000. म्हणजे 12 वर्षात त्याने 1,92,000 रुपये गुंतवले. अतिशय सोपे असे उदाहरण आहे ते तुम्हाला समजले असतीलच. ते समजल्यावर तुम्ही ते वहीमध्ये लिहून व्हॉट्सअपला मेसेज सेंड करा आणि रिप्लाय देत करा.